वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2चा 7वा धडा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची याचा स्वाध्याय बघणार आहोत. ओके, तर बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे. आणि मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण जेव्हा तुम्ही यूट्यूबमध्ये कोणताही व्हिडिओ शोधत असता अभ्यासाचा, त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ जर पाहावेसे वाटत असतील तर तुम्हाला ते रेकमेंड पण झाले पाहिजेत ना यूट्यूबकडून. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे रेकमेंडेशन तुम्हाला होतात आणि तुम्हाला ते लवकर पाहता येतात. कारण मुलं कंप्लेंट करतात की सर तुमचा हा व्हिडिओ सापडत नाही, तो व्हिडिओ सापडत नाही, कारण सर्चमध्ये ते व्हिडिओ खाली असतात, त्यामुळे तुम्हाला ते पटकन दिसत नाहीत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पटपट सापडतील. आता बघा, पहिला प्रश्न काय, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे टिंबटिंब होण्याची क्रिया घडते. काय घडतं तर क्लथन होतं. ओके, म्हणजे दुधाचे किण्वन लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू करतात. किण्वनाच्या प्रक्रियेमुळे दुधाचे लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होऊन दुधातील प्रथिनांचे क्लथन होते. आलं लक्षात? शब्द लक्षात ठेवा, क्लथन. प्रोबायोटिक्स खाद्यांमुळे आतड्यातील टिंबटिंब सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. तर प्रोबायोटिक्स खाद्यांमुळे आतड्यातील क्लॉस्ट्रिडियम सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. बघा, प्रोबायोटिक्स हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, त्यामुळे क्लॉस्ट्रिडियम सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे टिंबटिंब होय, तर रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% ॲसिटिक आम्ल होय. बघा, आम्ल आहे पण ते 100% नाही, 4%. ओके, तर हे पदार्थांचे परिरक्षक म्हणून व्हिनेगर वापरले जाते, म्हणून रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर हे 4% ॲसिटिक आम्ल असे म्हणतात. आता कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार टिंबटिंब आम्लापासून बनवतात. तर कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार ग्लुकॉनिक आम्लापासून बनवतात. ओके, तर हे ॲस्परजिलस नायगर या जीवाणूच्या साह्याने ग्लुकॉनिक आम्लापासून कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार बनवतात. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. आता बघा, हे सगळे अ गटचे पर्याय आहेत आणि हे ब गटचे पर्याय आहेत. आपल्याला जोड्या जुळवायचे, त्याचं उत्तर बघायचं. तर झायलिटॉल गोडी देणे, सायट्रिक आम्ल आम्लता देणे, लायकोपीन रंग असतो आणि नायसिन हे सूक्ष्मजीव प्रतिबंधक असतं. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा, सूक्ष्म जैविक प्रक्रियांनी कोणती इंधने मिळवता येतात, तर या इंधनाचा वापर वाढवणे का गरजेचे आहे. तर बघा, मोठ्या प्रमाणावरती निर्माण होणाऱ्या नागरी शेतकी औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्म जैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू इंधन मिळते. कोणतं इंधन मिळतं तर मिथेन वायू. सॅक्रोमायसिस किण्व जेव्हा उसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल अल्कोहोल हे एक स्वच्छ आणि धूररहित इंधन आहे. हायड्रोजन वायूपासून इंधन मिळवता येते. हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जाते. तर या इंधनाचा वापर वाढवणे गरजेचे आहे, कारण हे इंधन धूररहित असून या इंधनापासून कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच ही इंधने भविष्य काळात भरवशाची आहेत. आता प्रश्न आ, समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात. तर बघा, अल्कॅनी व्होरॅक्स बॉर्क्युमेनिन्स व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये समुद्र किंवा नदीच्या तेलाची तवंग नष्ट करण्याची क्षमता असते. समुद्रातील नदीतील तेलाची तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. तर बघा, या जीवाणूंच्या समूहाला कार्बोनोक्लॉस्टिक बॅक्टेरिया म्हणतात. ओके, शब्द मोठे आहेत, जरा नीट वाचा, नीट लक्षात ठेवा. हे बॅक्टेरिया हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. प्रश्न ई, आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी केली जाते. तर बघा, ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स ॲसिडिफिलियम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जा स्रोत आहे. म्हणजे ते सल्फ्युरिक आम्लाचा वापर करून आपली ऊर्जा बनवतात. म्हणून आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती हे जीवाणू आटोक्यात आणतात. म्हणजे आम्लपर्जन्य जे म्हणतात त्या आम्लपर्जन्यामध्ये बेसिकली सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस पडतो. सल्फ्युरिक आम्लाचं प्रमाण जास्त असतं आणि हे जे जीवाणू आहेत, ओके, ते सल्फ्युरिक आम्लाचा अन्न म्हणून वापर करतात. त्याच्यामुळे सल्फ्युरिक आम्ल ते वापरून टाकतात. त्यामुळे ती माती पुन्हा सुपीक करण्यात ते जीवाणू मदत करतात. सेंद्रिय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा. तर सेंद्रिय शेती करताना कृत्रिम हायड्रोजिनेज ॲझेटोबॅक्टर युक्त द्रव्य वापरली जातात. या शेतीमध्ये किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त संरोप बनवले जातात.
पेरणी आदी बियाण्यांपासून या पोषक संरोपाची फवारणी केली जाते, तर काही संरोप वनस्पतींमध्ये सोडले जातात. संरोपातील सूक्ष्मजीव त्या वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करून वाढीस मदत करतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवतात. म्हणून सेंद्रिय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व आहे. प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत? तर प्रोबायोटिक्स ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचयी क्रियांवरती नियंत्रण ठेवतात, प्रतिक्षमता वाढवतात, आपल्या शरीरातील चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. प्रतिजैविकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात. त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात. तसेच अतिसाराच्या उपचारासाठी व कोंबड्यांवरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटिक्सचा वापर होतो. बेकर्स ईस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात? तर बघा, बेकर्स ईस्टमध्ये ऊर्जा, कार्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. बेकर्स ईस्टमुळे पिठातील कार्बोदकांची किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 व इथेनॉलमध्ये होते. म्हणजे कार्बन डायऑक्साईडमुळे पीठ फुगते व भाजल्यानंतर पाव जाळीदार होतो. यामुळे बेकर्स ईस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात. घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबर घेणे आवश्यक आहे? तर घरात साधारणपणे 2 प्रकारचा कचरा तयार होतो. ओला कचरा म्हणजेच पालेभाज्यांची देठं, खराब झालेली पानं, केळाची सालं इत्यादी. सुका कचरा म्हणजेच वाळलेला पालोपाचोळा, जुनी वर्तमानपत्र, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इत्यादी. तर न कुजणाऱ्या कचऱ्यावरती योग्य ती प्रक्रिया करून तो पुनर्वापरात येऊ शकतो. तसेच त्यापासून ऊर्जा निर्मिती करणेही शक्य आहे. कचऱ्याचे विघटन करताना योग्य रीतीने त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असते, जेणेकरून त्याचा पर्यावरणावरती विपरीत परिणाम होणार नाही. तसेच प्लॅस्टिक सारख्या न कुजणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करणे याने विघटन सोयीस्कर होते. अशा प्रकारे घरातील कचरा वेगवेगळा ठेवून त्याची योग्य विल्हेवाट लावणे ही जबाबदारी घेणे अत्यावश्यक आहे. प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावरती बंदी घालणे का गरजेचे आहे? तर प्लॅस्टिक अविघटनशील कचरा या गटात मोडतो, म्हणजे विघटनच होत नाही, त्याचं पडून राहतो निसर्गात. तसाच प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे जलनिस्सरणास अडथळा निर्माण होतो व पाणी तुंबून अनेक आरोग्यविषयक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतो. गटर वगैरे तुंबतात आणि त्याच्यामुळे पाणी अडकून राहतं, त्या पाण्यामध्ये किडे होतात आणि मग त्या परिसरामध्ये मच्छरचं प्रमाण वाढतं किंवा अजूनही धोकादायक आजार पसरतात. त्याचबरोबर सागरी जीवांनाही धोका निर्माण होतो. परिणामतः परिसंस्था धोक्यात येते. काय होतं, समुद्रामध्ये जे मोठे मासे असतात त्यांच्या पोटात प्लॅस्टिक जातं आणि ते मासे मरून जातं प्लॅस्टिकमुळे, आणि मग छोट्या माशांना जे कंट्रोल करण्याचं काम मोठ्या माशांचं असतं, ते मोठे मासे प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा बाकीचे जे द्वितीय भक्षक असतात त्यांचं पण प्रमाण कमी होतं. पक्ष्या वगैरेच्या पोटात खूप जातं आणि मग ती साखळी जी अन्न जाळं म्हणतो, अन्न साखळी म्हणतो, तिच्यामध्ये अडथळा तयार होतो. प्लॅस्टिकच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड हवेत सोडला जातो, ज्यामुळे सजीवांवर त्याचा घातक परिणाम होतो. प्लॅस्टिकचे विघटनही होत नाही. तसेच केल्यास पर्यावरणास हानी पोहोचते. म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्यावरती बंदी घालणे गरजेचे आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्या. किमान आपण बाजारात जाताना हातात एखादी कापडी पिशवी घेऊन जाणे, की कमीत कमी प्लॅस्टिकची पिशवी घेणे. प्रत्येक भाजीवाल्याकडनं किंवा प्रत्येक दुकानदाराकडनं एक प्लॅस्टिकची पिशवी घेण्यापेक्षा आपल्याला गरज पडलं तर घ्या, ठीक आहे, पण जिथे शक्य असतं तिथे आपल्या घरातली कापडी पिशवी घेऊन त्याच्यात सामान घ्यावं. कारण कापडी पिशवी फाटतही नाही रस्त्यामध्ये. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही काही घेतली भाजीपाला जास्त, रस्त्यात येता प्लॅस्टिकच्या पिशव्या फाटतात कधी कधी, एवढ्या त्या नाजूक असतात. त्यामुळे शक्यतो टाळा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी. तर इथे बघा, वरती स्वच्छता आहे. मिथेन, कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. पर्यावरण दृष्ट्या निर्धोक आणि मानवनिर्मित रसायनांचे विघटन. शास्त्रीय कारणे लिहा. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. तर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात विविध उत्पादन घेण्यासाठी तसेच वैद्यकीय क्षेत्रात एका औषधात 2 ते 3 आजार ठीक होण्यासाठी उत्परिवर्तित प्रजातींचा वापर केला जातो. उत्परिवर्तित प्रजातींमध्ये हवी ती गुणधर्मे मिळवली जाऊ शकतात. त्यामुळे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. तर डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक विकरे मिसळल्याने त्यांचे कार्य अधिक क्षमतेने होते. कपड्यातील मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. तर म्हणून डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.
रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजैविक विक्रे वापरली जातात. तर तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असताना ही सूक्ष्मजैविक विक्रे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. ही विक्रे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात, अनावश्यक उत्पादिते बनवत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. म्हणून रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विक्रे वापरली जातात. उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर बघा, झॅन्थॉन डिंक उत्तर काय बघा, उच्च प्रतीचा कागद, रंग, खत, तणनाशक, वस्त्रांचे रंग आणि टूथपेस्ट इत्यादी बनवण्यासाठी वापर होतो. तर पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात चित्र पूर्ण करा. सूक्ष्मजीव, आता इथे बघा तेल गळती म्हणजे कशासाठी वापरतात सूक्ष्मजीव. तर आम्लपर्जन्यामुळे जी माती नापीक होते त्याच्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर करतात. त्या मातीला सुपीक करण्यासाठी तेल गळतीमुळे जे समुद्रावरती तेलाचा तवंग येतो त्याला पण नष्ट करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. सांडपाणी व्यवस्थापनामध्ये पण सूक्ष्मजीवांचा आता हातभार आहे. जैव इंधन सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनवता येतं. भूमी भरण हे पण करता येतं आणि पेटचे विघटन PETचे विघटन पण करता येतं सूक्ष्मजीवांच्या मदतीने. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 8वा प्रश्न आहे, कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे. तर कंपोस्ट खत तयार करताना जनावरांच्या गोठ्यातील टाकाऊ पदार्थांचे, कुक्कुटपालन केंद्रातील टाकाऊ पदार्थ, भाजीपाल्याचा कचरा तसेच भुईमुगाची टरफले हे सर्व मिश्रण एका तयार खड्ड्यात टाकले जातात. कचरा व माती यातील सूक्ष्मजीव या कचऱ्याचे विघटन करून कंपोस्ट खत तयार करतात. अशा सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीव नैसर्गिकरित्या विघटन घडवून आणतात. त्यामुळे कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची महत्त्वाची भूमिका आहे. पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत. तर इथेनॉलमध्ये ॲसिटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकोनोबॅक्टर या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्यांचे सूक्ष्मजैविक अपघटन केले जाते. यामुळे ॲसिटिक आम्ल व इतर उपउत्पादने मिळतात. इथेनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधन आहे. हे पेट्रोल व डिझेलमध्ये मिसळले तर प्रदूषण होणार नाही. म्हणून पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल मिसळणे फायद्याचे आहे. इंधन मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात. तर इंधन मिळवण्यासाठी जळण्याचे लाकूड म्हणजे सुबाबळीचे लाकूड वगैरे वापरतात ते. आजण, पळस, निलगिरी, कडुलिंब, चिंच इत्यादी वनस्पतींची लागवड करतात. ऊसाची मळी, गहू, मका या पिकांपासून इथेनॉल इंधन मिळवले जाते. तसेच सोयाबीन, सूर्यफूल, पाम या वनस्पतींपासून बायोडिझेल मिळवले जाते. त्यासाठी या पिकांची लागवड केली जाते. जैववस्तुमानापासून बायोमास कोणकोणती इंधने मिळवतात. तर बायो इथेनॉल, बायोडिझेल ही इंधने जैववस्तुमानापासून मिळवतात. पाव जाळीदार कसा बनतो. तर पाव तयार करताना पिठामध्ये बेकर यीस्ट किंवा सॅक्रोमायसिस सेरेविसी, पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. ईस्टमुळे पिठातील कार्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 व इथेनॉलमध्ये होते. कार्बन डायऑक्साईड CO2 मुळे पीठ फुगते. कारण जेव्हा पीठ आपण गरम करतो किंवा नॉर्मल टेम्परेचरपासून कार्बन डायऑक्साईड वायू फुगतो आणि त्याच्यामुळे मध्ये मध्ये त्याच्यामध्ये जाळी तयार होते आणि गरम करताना पण तो वायू प्रसरण पावतो आणि पिठामध्ये जाळी तयार होते. नंतर तो त्याला बेक करताना तो वायू बाहेर निघून जातो पण जाळी तशीच राहते. उपक्रम, घरगुती पातळीवरती शून्य कचरा झिरो गार्बेज प्रणाली अंमलात आणण्याचे मार्ग शोधा. मातीमधील रासायनिक कीटकनाशके याच्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या वर्गातल्या मित्रांशी बोला, गप्पा मारा, शिक्षकांशी बोला आणि तुम्हाला यातले पर्याय सापडतील. त्यातला जो सोपा पर्याय तुम्हाला घरी वापरता येईल ते वापरा. मातीमधील रासायनिक कीटकनाशके नष्ट करणारे सूक्ष्मजीव कोणते आहेत आणि रासायनिक कीटकनाशके का वापरू नयेत याबाबत अधिक माहिती मिळवा. इंटरनेटच्या सहाय्याने माहिती मिळवा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलचे वेगवेगळे व्हिडिओ पाहता येतील. आणि कमेंट करून मला सांगा पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.